नमस्कार, मी प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। नागपूर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात अखेर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले। गेले काही दिवस आमदार विकास ठाकरे अभिजित वंजारी यांनी आपण लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले। मात्र आज नागपुरातून स्थानिक नेत्यांच्या बैठकीत याविषयीचा प्रस्ताव मंजूर झाला। माजी मंत्री सुनील केदार मात्र यावेळी नव्हते। माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी माजी मंत्री डॉक्टर सतीश चतुर्वेदी, डॉक्टर नितीन राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरची लोकसभा निवडणूक लढवावी यावर एकमत झाले। याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह हायकमांडला कळविण्यात आला असून अंतिम निर्णय मात्र दिल्लीतच होणार आहे। दुसरीकडे स्वतः ठाकरे लढण्यास इच्छुक नाहीत। यावेळी आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, प्रसन्न तिडके आदी अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते। श्री विंझानी नगर महाविद्यालयाच्या कला शाखेचा युथोत्सव 2024 हा उपक्रम महाविद्यालय परिसरात यशस्वीपणे पार पडला। महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर आणि सभागृहात झालेल्या ॲथलेटिक्स, लगोरी, थ्रोबॉल, रस्साखेच, कॅरम आणि बुद्धिबळ या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे, उपप्राचार्य डॉक्टर संदीप तुंडुरवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर संजय चौधरी, कला विद्या शाखेच्या समन्वयक डॉक्टर अफरोज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। डॉक्टर सुजित मेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक जान्हवी कैकाडे हिने व सूत्रसंचलन आस्था सोनटक्के व भारती शिवनकर यांनी केले। आभार प्रदर्शन हर्षल पाटील यांनी केले। विविध वर्गांच्या विद्यार्थी प्रतिनिधी आयुष गजबिये, सायली टेकाडे, जयंत वर्घणे, प्रतीक्षा राऊत, सौरभ चौहान, योगिता खोब्रागडे, साजन शेंडे, मिनल बागेश्वर यांची यावेळी उपस्थिती होती। समारोपीय सत्रात सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आले। रोशन धनगाये, आकाश मेंढे, यश मडावी, पौर्णिमा नन्नावरे, मानसी चावके, करिश्मा राऊत, तेजस पाटील, पूर्वा जाधव, प्रतीक्षा राऊत, जयश्री गरवारे, पवन पाटील, अभिषेक पाटील, नंदकिशोर बागडे, अर्चना साडमेक, योगिता खोब्रागडे, सोनम डोंगरे, पूर्वा जाधव, आचल वाघमारे, जान्हवी कैकाडे, समीक्षा धांडे यांनी विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली। बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन आस्था सोनटक्के व भारती शिवनकर यांनी, तर प्रास्ताविक प्रांजली मालखेडे हिने व आभार प्रदर्शन पूर्वा जाधव हिने केले। युथोत्सवाविषयी साक्षिता नन्नावरे, हर्षल पाटील, आकाश मेंढे, सुभाष भुजाडे व सानिका भुरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आल्याची माहिती मिळाली आणि जी चकमक पोलीस आणि माओवाद्यांशी झाली त्यामध्ये 4 माओवादी ठार झाले। मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। नेमके हे ऑपरेशन कसे घडले या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर, माननीय पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल सर, DIG ऑप्स CRPF श्री जगदीश मीना सर आणि इतर जे आमचे पूर्ण टीम आहे त्यांनी खूप शौर्याचे कामगिरी करून हे ऑपरेशनला अंजाम दिला आहे आणि आज संध्याकाळी ते पूर्ण पार्टी जे आहे सुखरूप ते परत आलेलं आहे आणि पुढील कारवाई यामध्ये आणखी या घटना अनुषंगाने आणखी त्या एरियामध्ये अधिक नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आलेलं आहे आणि पुढील काळात पण नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे आणि आमचे पूर्ण टीम जे कारवाईमध्ये होते ते सुखरूप गडचिरोलीला परत आलेलं आहे। पुढील तपास या प्रकरणामध्ये गडचिरोली पोलीस करत। येत्या काळात या भागात माओवाद विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले, तसेच माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले।
अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सीआरपीएफच्या QAT पथकातील जवान हे उपविभाग जिलमगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्लीपासून दक्षिण पूर्व 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलामरका पहाडी जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबवित असताना दिनांक 19 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला। त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले असता माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला। त्यावेळी जवानांनी संरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला। पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्तीची कारवाई जोरात सुरू असून मंगळवारी अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात असलेल्या मनपा मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने विनोद ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये धाड टाकून गोडाऊनमधील 10 टनपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। जप्त करण्यात आलेल्या या गोडाऊनवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेचं जे वेळोवेळी आहे प्लास्टिक वापरू नका, जे शासनाच्या नियमानुसार जे प्लास्टिक दिलेलं आहे 120 mm पेक्षा कमी असलेले प्लास्टिक वापरू नका, या मी वेळोवेळी धाडी टाकत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत असतो। आज हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे। या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्या पेक्षा कमी मायक्रॉनचे जे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिकचं हे पूर्ण आपण पाहतात हे पूर्ण हे आहे, वरच्या याच्यावरती सुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे। हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढची कारवाई करतो। साधारणपणे हा एक 10 टनच्या पेक्षा जास्त माल असावा। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा। नमस्कार।